नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते मुख्य धान्य पीक आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते मुख्य धान्य पीक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ज्वारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते कोकणातील कल्पवृक्ष आहे? खालीलपैकी कोणते कोकणातील कल्पवृक्ष आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नारळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, काटेपूर्ण अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काटेपूर्ण अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अकोला या जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नागालँड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे सांध्यांच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण होय? गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे सांध्यांच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण होय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बिजागरीचा सांधा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता आदिवासी गट अंदमान बेट समूहात आढळतो? खालीलपैकी कोणता आदिवासी गट अंदमान बेट समूहात आढळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, पोलाद या संमिश्रांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? पोलाद या संमिश्रांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लोखंड व निकेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, रणजितसिंह डिसले यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? रणजितसिंह डिसले यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्ट्रेट फ्रॉम द हार्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कपिल देव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 15व्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, भारतामधील पहिली हायड्रोजन सेल बस कुठे सुरू करण्यात आली आहे? भारतामधील पहिली हायड्रोजन सेल बस कुठे सुरू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी पदक कोणी जिंकले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी पदक कोणी जिंकले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, संकेत सागर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, ग्रेहाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारले आहे? ग्रेहाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आंध्र प्रदेश या राज्याने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेचे उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? भारतीय राज्यघटनेचे उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1976. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, SRPFची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली? SRPFची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पुरंदर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, फोर्स 1. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रजनीश सेठ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, मानवत, सेलू, पूर्णा आणखी खालीलपैकी कोणते परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत? मानवत, सेलू, पूर्णा आणखी खालीलपैकी कोणते परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सोनपेठ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, इसवी सन 1876 मध्ये कोणी मुंबईत रात्रशाळा सुरू केली? इसवी सन 1876 मध्ये कोणी मुंबईत रात्रशाळा सुरू केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भिकोबा लक्ष्मण चव्हाण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणते पहिले मराठी वृत्तपत्र आहे? खालीलपैकी कोणते पहिले मराठी वृत्तपत्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दर्पण.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. गजाननराव वैद्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते? सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. पाक्षिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. आर्य महिला समाज ही कशाची शाखा होती? आर्य महिला समाज ही कशाची शाखा होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. प्रार्थना समाज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. आगा खान पॅलेस हे महाराष्ट्रात कोठे आहे? आगा खान पॅलेस हे महाराष्ट्रात कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. पुणे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. सागर तळाशी आपणास कशाचे थर आढळतात? सागर तळाशी आपणास कशाचे थर आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. सायमा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. तिन्ही बाजूंना समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे? तिन्ही बाजूंना समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या प्रदेशास कोणती संज्ञा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. द्वीपकल्प. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणाचा आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यात समावेश नव्हता? खालीलपैकी कोणाचा आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यात समावेश नव्हता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. जनरल चौधरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोण गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत होते? खालीलपैकी कोण गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. लाला हरदयाळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. विद्यार्थी वर्गात मुक्त व सदनशीर कार्य करण्यासाठी भगतसिंग व सुखदेव यांनी कोणती संघटना स्थापन केली? विद्यार्थी वर्गात मुक्त व सदनशीर कार्य करण्यासाठी भगतसिंग व सुखदेव यांनी कोणती संघटना स्थापन केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. लाहोर विद्यार्थी सभा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. बिहू हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बिहू हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. आसाम या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. सन 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर आझाद हिंद सेनेने पुन्हा एकदा कोणती उद्घोषणा दिली होती? सन 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर आझाद हिंद सेनेने पुन्हा एकदा कोणती उद्घोषणा दिली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. चलो दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि परिसरात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि परिसरात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. नाना पाटील यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. आयुष मंत्रालय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही? खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. मतदानाचा हक्क बजावणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. घटनेच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत? घटनेच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. कलम 360. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना किती वर्षापर्यंत पदावर राहता येते? केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना किती वर्षापर्यंत पदावर राहता येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 65. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षे असतो? केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षे असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 6 वर्षे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. संगीत या क्षेत्राशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. युरेनियमच्या अणुकेंद्रातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची संख्या अनुक्रमे किती इतकी असते? युरेनियमच्या अणुकेंद्रातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची संख्या अनुक्रमे किती इतकी असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 92 व 46.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बिहार या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, काठमांडू या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते? मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नावासेवा बंदर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, चंबळ ही नदी महाराष्ट्रातून वाहत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे? राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थाचे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कटक या शहरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, डॉक्टर सॅम पित्रोदा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय कोण? वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जहागीर आर.डी. टाटा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते? सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 6000 सेल्सिअस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. वीज म्हणाली धरतीला या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? वीज म्हणाली धरतीला या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो? राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जोधपूर. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, तलाठी भरती व अन्य स्पर्धा परीक्षेकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.